तर सोशल मीडियासाठी कंटेंट कसा असावा? सोशल मीडियासाठी कॉन्टेंट कसा असावा यापेक्षा मला असं वाटतं की आपल्याला ट्रेंडिंग काय आहे या गोष्टीचा आधी विचार करणं गरजेचं आहे. कारण काय तर ट्रेंडिंग गोष्टी जेव्हा आपण करतो तेव्हाच त्या चालतात. आणि एक तर असं होईल की ट्रेंड दुसरा काहीतरी आणि आपण करतोय काहीतरी वेगळंच, तर त्या गोष्टीला काही अर्थ राहणार नाही किंवा ते कोणी पाहणार नाही किंवा वाचणारही नाही. त्यामुळे ज्या गोष्टी ट्रेंडिंग आहेत त्या गोष्टी आपण आधी पाहायच्या आहेत आणि मग आपला कॉन्टेंट ठरवायचा आहे. पण समजा आपण ट्रेंड पाहून सोशल मीडियासाठी काहीतरी गोष्टी ठरवतोय, पण त्याचा पण एक मेथड असावी किंवा त्याचा एक फॉर्म्युला असावा की नेमकं काय आणि कसं लिहायचं. बरोबर आहे ना. पण मला एक प्रश्न आहे, की ज्यावेळेला हे कंटेंट वगैरेचं तर ठीक आहे. पण मला असं वाटतं, की सोशल मीडियासाठी आपण जेव्हा पोस्टिंग करतो, त्यावेळेला कोणत्या-कोणत्या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात? तू सांगशील याच्याबद्दल? सोशल मीडियासाठी आपण पोस्टिंग करताना सर्वप्रथम म्हणजे की आपण कंटेंट काय देतोय, म्हणजे किंवा आपला प्रेक्षक वर्ग काय आहे, हे खूप महत्वाचं आहे. आपल्या प्रेक्षक वर्गासाठी काय करतोय किंवा आपण जे करतोय त्याचा प्रेक्षक वर्ग आहे का, हां. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे की आपण एखादी विशिष्ट गोष्ट करतोय आणि ती जर कोणी पाहणारच नसेल तर त्या कंटेंटचा, तो कंटेंट आहे त्याचं महत्व आहे, पण ते कोणी पाहिलंच नाही तर त्याला महत्व राहणार नाही. बरोबर आहे ना. म्हणजे पुन्हा ट्रेंड्सचाच विषय आला. ट्रेंडिंग गोष्टीच आपल्याला पुढे ट्रेंडिंग चालवायला गोष्टी पाहिजे. म्हणण्यापेक्षा ट्रेंड सेटही करता येतो आणि ट्रेंड फॉलोही करता येतो. बरोबर आहे. पण ट्रेंड आपण क्रिएट करायचं आहे, कारण आपण कंटेंट तयार करतोय किंवा आपण क्रिएटिव्ह लोक आहोत. ओके. पण माझा प्रश्न असा होता, की पोस्टिंग म्हणजे YouTubeसाठीचं पोस्टिंग असेल किंवा Instagramसाठीचं, Facebookसाठीचं त्या संदर्भात काय? म्हणजे नेमकं पोस्टिंग करताना काय हवं असं? म्हणजे वेळेचं गणित असेल किंवा इतर गोष्टी असतील, हॅशटॅग्स असतील त्या गोष्टी. तर आता सध्याची परिस्थिती पाहता सोशल मीडियावरती असणारा वर्ग याला एक अशी सवय लागली की काही सेकंदातच त्याला विषय कळतो आणि लगेच तो स्क्रोल करतो. म्हणजे जसं की इंस्टाग्राम असेल, युट्यूब रील्स असतील, तर खूप लेंथी किंवा असं खूप मोठं काही प्रोडक्ट पाहिजे किंवा असं काही पाहिजे त्याला सवय आता राहिलेली नाही. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तो लगेच त्याचं मन तृप्त होतं आणि लगेच तो दुसरं काहीतरी पाहण्यासाठी पुढं स्क्रोल करत असतो. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं आपण भान असं ठेवलं पाहिजे की कमी वेळात कमी जागेत जास्तीत जास्त काय देत. साधारणतः आपला ऑडियन्स ज्या प्रकारचा असतो किंवा ॲक्टिव्ह असतो त्या त्या हिशोबाने, जसं की एखादा म्युझिक व्हिडिओ तो लोक सकाळी 12च्या दरम्यानच बघतात, का तर आपला ऑडियन्स सकाळी त्या टायमाला उठतो, इस्पेशली यूथ. मग त्या हिशोबाने टाइम्स ठरवून यांना कोणताही कॉन्टेंट यांना अपलोड केला पाहिजे. ओके. म्हणजे आपण जो कॉन्टेंट देतोय, तो कॉन्टेंट कोण पाहणार आहे हा भाग आपण विचारात घेतला पाहिजे सुरुवात. आणि ज्या सोशल मीडियासाठी कम्युनिटी गाईडलाईन्स असतात, त्यापैकी तुम्हाला कोणाला काही माहिती आहे? कम्युनिटी गाईडलाईन जशी की फेसबुकसाठी न्यूडिटी, सेक्शुअल कॉन्टेंट किंवा असे ज्या टाईपचे कॉन्टेंट्स आहे ते नाही, ते ते प्रेफर नाही करत. नॉन व्हायलेन्स झालं, त्यांच्या एक स्पेशल कॅटेगरीज, त्यांची कम्युनिटी, त्या कम्युनिटी गाईडलाईन्स फॉलोच करावं लागतात. कारण की त्यांचा जस्ट एक ॲप नाही आहे मेटाचा, इंस्टाग्राम पण एक ॲप आहे ज्यासाठी या सगळ्या कम्युनिटी गाईडलाईन्स लागू होतात. हां, बरोबर. पण तरी पण मला असं वाटतं की या सगळ्या कम्युनिटी गाईडलाईन्स फॉलो पण नाही होते. हो, कारण Facebookवर आपल्याला अनेक व्हायलन्सचे व्हिडिओज पाहायला मिळतात. जरी ते आपल्याला त्या गाईडलाईन्स दिलेल्या नाहीयेत, तरी पण ते पाहायला मिळतायत. म्हणजे मग Facebook त्यांना बॅन का नाही करत आहे, याचा प्रश्न एक निर्माण होतो. तर जर्नलिझम संदर्भात बोलू आपण. समजा आता आपण पत्रकारिता करतोय, त्या क्षेत्रामध्ये काम करतोय, तर काय वाटतं बाबा की आपण काय काय रूल फॉलो करायला पाहिजे किंवा आपण एक समाजाचा घटक आहोत आणि त्या अनुषंगाने आपण काय समाजाला देऊ शकतो, आपलं काय कर्तव्य आहे पत्रकार म्हणून. सध्याच्या घडीला कर्तव्य आणि पत्रकार हे म्हणजे दोन शब्द एका वाक्यात येणं एक खूपच मोठी गोष्ट झाली आहे. कारण सध्या आपण पाहतोय की सध्याच्या काळामध्ये प्रामाणिक अशी पत्रकारिता कुठे उरली आहे का, तर ते असं जाऊन शोधावं लागतंय आपल्याला. तर तेव्हा कुठेतरी एखादा प्रामाणिक पत्रकार मिळतोय आपल्याला. पण मला असं वाटतं की ह्या म्हणजे माध्यमांच्या ज्या गाईडलाईन्स असतात त्या तर आहेतच, पण त्याच्या पुढे जाऊनही खूप मर्यादा आहेत. पण त्या मर्यादा तोडल्या गेल्यात
आणि त्या चांगल्या कारणासाठी तोडल्या गेल्या तर मला काही त्याच्यामध्ये वावगं आहे असं वाटत नाही. पण चुकीच्या कारणांसाठी, चुकीचे घोटाळे किंवा काही गुन्हे जे लपवण्यासाठी या मर्यादा